छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून बघायला मिळतो. त्या औरंगजेबाने त्यांची जहाल अपेक्षा करत असताना त्याला शेवटच्या संधी त्याला कशी दिली? काय बोलला तो औरंगजेब आमच्या संभाजीराजेंना? त्यांच्याकडे त्यांचं स्वराज्य मागितलं नाही, त्यांची दौलत मागितली नाही. फक्त एवढंच त्या औरंगजेबाने संभाजीराजेंना सांगितलं, संभाजीराजे तुम्ही तुमचा धर्म बदला, बघा मी तुमच्या पायावर सगळ्या गोष्टी आणून ठेवतो. पण आमच्या राजाने त्यांचा धर्म बदलला नाही, राजाने धर्म बदलला. हीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे. किती सोपं असतं कुठल्या हिंदूला आपला धर्म बदलण्यासाठी हे जे काय प्रवृत्त करतात, जिहाद करणारे, कोण लव जिहादच्या नावाने करतं, कोण कॉर्पोरेट जिहादच्या नावाने करतं. लव जिहादच्या नावाने असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब करण्याचा जे काय कार्यक्रम सुरू आहे, किती सोपं असतो कोणालाही समजवणं की तू तुझे हिंदू धर्म बदल, इस्लाममध्ये ये. किती सोपं झालेलं. आपल्या राजाने असा विचार केला नाही. अहो 40 दिवस रात्र त्यांचा हाल करत होते, नखापासून डोळ्यापासून जीभ काढण्यापर्यंत होतं. पण आमचा राजा झुकला नाही. तुम्ही माझा जीव घेतला तरी मी माझा हिंदू धर्म बदलणार नाही, ही भूमिका घेणाऱ्या शंभू राजेंचे या पुरंदर भूमीमध्ये आपण सगळेजण बसलो. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की अशा राजांचे अनुयायी आणि मावळे म्हणून, आणि ही ओळख आपण सगळेजण सांगतो. त्या मातीमध्ये आपण सगळेजण आहोत. आणि हीच भूमिका मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची असली पाहिजे.